हां, एकदा असंच म्हणजे आता पण बाहेर पाऊस पडतो त्यामुळं मला व्हिडिओ सुचला. तर एकदा ते असं बारीक बारीक पाऊस येत होता एक मुलगा आईला काय म्हणला, मी सासरवाडीला जाऊन येतो. आई म्हणली, जा बाबा, सासरवाडीला जाऊन येतो. तर ये जाऊन, पण असं कर, अंधार पडायला लागल तिथंच मुक्काम कर. बरं म्हणला, ठीक आहे. पण त्याला ते काय आपलं दिलं, त्याला वाटं लावलं, ते गेला. आणि आता त्यांचं ते सासरवाडीचे तिथं 1 किलोमीटर अंतरावर एक त्यांची शेती होती आणि तिथं अंधार पडला तर ह्या भाद्राने काय विचार केला, आईनं सांगितलं अंधार पडल तिथं मुक्काम कर. मग लगेच ह्याने काय केलं, तिथंच मुक्काम टाकला. सगळे संध्याकाळी घरी गेले होते आणि तिथं ते काय म्हणते, ते गावऱ्या लावतात का नाही, शेणाच्या गावऱ्या, कुठं गावऱ्या म्हणतात, कुठं शेण कुठं म्हणतात, कुठं काय म्हणतात. तर ते गावऱ्या लावलेल्या त्या असं रचून ठेवलेलं होतं आणि त्यातल्या त्या वापरून त्याला जरा असं होल पडलेलं होतं. तर संध्याकाळचं बारीक बारीक पाऊस यायला लागला म्हणून त्या गावऱ्याच्या त्या होडव्यात जाऊन बसला तो. संध्याकाळी कोणतरी गावऱ्या घ्यायला आलं ते स्वयंपाक करायसाठी. तर ह्यो तिथं बसलेला, त्याला मार 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 मारला. गेला माघारी गेला. आईला सांगितलं, मला लय मारलं. का रे बाबा? तर तू सांगितलं होतं जिथं अंधार पडेल तिथं मुक्काम कर. तर म्हणली, मग मी म्हणला तिथं केला मुक्काम, अंधार पडायला लागला, तिथं ते अशी अशी जागा होतं, त्यात बसलो, ते आले कोणतरी, त्यांनी मला मारलं, आलो माघारी. बरं म्हणली, आता परत जा आणि घरी जायचं, सगळ्यांच्या संग हसून खेळून बोलायचं आणि हसतमुखाने राहायचं. गेला 2-3 दिवसांनी तिथे एक म्हातारी मेली होती. सगळेजण रडतात. आता मेल्यावर रडतीलच कधी का हसतात? आमच्याकडे रडतात बाबा. मग ते सगळे रडत होते. हे गेला आणि तिथं लागला की हसायला. जिथं तिथं जाईन तिथं सगळ्यांच्या सगळं ते हसायलाच लागला. का तर ते आईनं सांगितलं होतं हसून राहायचं. हसायला लागल्यावर सगळ्यांनी तिथे येड्यात काढलं त्याला आणि लागले की म्हणायला, त्याला मग मारलंस. आला माघारी. आईला सांगितलं, मला लय मारला आज. पण आई म्हणली, का रे? म्हणला, तिथं ती कोणतरी मेलं होतं आणि तू सांगितलं होतं हसत मुखाने राहायचं. मग मी हसायला लागलं, मला मारला. अरे बाबा, तिथं रडायचं असतंय. बरं. 2-4 दिवसांनी परत गेला. आईने त्याला वाटं लावलं. गेला तिथं तिथं शुभ कार्य होतं, काही सत्यनारायणची पूजा वगैरे काय काय असं. हे गेला आणि तिथं मोठ्यानं रडायला लागल्यावर तिथले लोक त्यांनी ते लगेच त्याला झोपटलं. शुभ कार्य आहे आणि ह्यो खुशाल रडतोय म्हणून त्याला ते लय मारलं. आला माघारी. अरे का रे, काय झालं? मला लय मारलं. तूच सांगितलं तिथे गेल्यावर रडायचं असतं म्हणून मी रडायला लागलो. तिथं काय होतं? ह्याच्या आधी तो हसला तेव्हा काय होतं? म्हातारी मेली होती. आता काय होतं? आता सत्यनारायणची पूजा होती. तूच सांगितलं तिथं रडायचं म्हणून मी रडला. अरे, प्रसंगावधान राखून सगळं करायचं असतं का शुभ कार्यात रडायचं? शुभ कार्यात सुद्धा तो रडायला लागला तर ह्याला काय म्हणायचं? सांग काम्यान हो नाम्या. असं त्याने सांगितलेलं सगळं आईने सांगेल तसं ऐकलं आणि ते तसं करायला लागला. स्वतःच्या मनाचंही काहीतरी केलं पाहिजे. म्हणून कसं असतंय, आपल्या मनानं आपल्याला वाटेल ते काहीतरी करायचं असतं. तर व्हिडिओ कसा वाटला? मी आता तुम्हाला पुढचं काय सांगत नाही, तुमच्या मनानेच करा. तुम्हाला माहीत झाले आजी काय सांगत असते. सारखं सांगायला नको, तुमच्या मनानेच करा.